एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची अमित शहा आणि नड्डा यांनी सूचना केल्याचं कळतंय। सत्तेमध्ये राहण्यासाठी पद तडजोडीची शिंदेंच्या आमदारांची अपेक्षा आहे। पक्षामधील मुख्य नेत्यांशी चर्चेनंतर शिंदे आज निर्णय घेणार आहेत। मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती दिल्लीत झालेल्या बैठकीत मिळत आहे। यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत शिंदेच्या सेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट आहे। आपण त्यांना विचारूया, साहेब काय सांगेल? मला त्याची कल्पना नाही। मला वाटतं कालच्या या नेत्यांच्या बैठकी जी झाल्या त्या बैठकीनंतर अधिकृत घोषणेची आम्ही सुद्धा वाट पाहतोय। या सूत्राच्या नुसार दिलेल्या माहितीनुसार ह्याचं नाव घोषित झालं, त्याचं नाव घोषित झालं, यापेक्षा डायरेक्ट नाव घोषित झालं त्याला अधिकृत मान्यता असते। म्हणून कोणीही मुख्यमंत्र्याचं नाव जरी डिक्लेअर झालं तर आम्हाला त्याचा आनंद आहे। आम्ही ज्याचंही नाव डिक्लेअर होईल त्यांचं आम्ही स्वागत करू आणि नव्याने पुन्हा एकदा दिवाळी साजरी करू। एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं यासाठी अमित शहा यांनी काल झालेल्या बैठकीत त्यांना विनंती केली आहे। तसेच केंद्रात देखील त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जे आहेत ते केंद्रात जाणार नाहीत। महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करणं हे त्यांचं व्रत आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये कोणतं पद घ्यावं किंवा ना घ्यावं हे त्यांचा स्वतःचा अधिकार आहे। एकनाथ शिंदे हे राज्यातच राहण्याचं का बोलत आहेत? त्यांना दिल्लीत का जायचं नाही? राज्यामध्ये त्यांना राज्याचं पहिलं आपलं राज्य महत्वाचं आहे। राज्यासाठी काम करण्याची त्यांची इच्छा आहे। गेल्या वेळेस जर तुम्ही पाहाल 2.5 वर्षामध्ये 24 तास काम करणारा मुख्यमंत्री म्हणून त्यांची ख्याती आता पसरलेली आहे आणि अशा वेळेला जाऊन दिल्लीत बसणं हे त्यांच्या सोबत बसत नाही। म्हणून ते महाराष्ट्रात राहतील आणि संघटना वाढवण्याचं सुद्धा काम करतील। हो, ते शिंदेच्या सेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी जो काही निर्णय असेल तो एकनाथ शिंदे हेच घेतील आणि त्यांच्या वरिष्ठ केंद्रातून जे निर्णय येतील त्यावर शिक्कामोर्तब होईल अशी प्रतिक्रिया दिलेली आहे। पुढारी न्यूजसाठी मी स्मित पवार, छत्रपती संभाजीनगर।